बोगस IAS पूजा खेडकरच्या घरी आता पोलीस दाखल झालेले आहेत। ट्रक क्लीनरचं अपहरण आणि पोलिसांशी अरेरावी तसंच आरोपीला पळवून लावल्याचे गंभीर आरोप बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबावर झाले। या प्रकरणात आता नवी मुंबई पोलिसांनी दिलेली नोटीस खेडकर कुटुंबानं फाडल्याचं समोर आलंय। तर पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर हे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या गाडीसह फरार झाले। दरम्यान पोलीस आता पूजा खेडकरच्या घरी दाखल झालेले आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ट्रक क्लीनरच्या अपहरणाचा आरोप असलेल्या पूजा खेडकरच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत। सचिन जाधव आमच्या प्रतिनिधींशी आपण संवाद साधूया। सचिन, पूजा खेडकरच्या घरी आता पोलीस दाखल झालेले आहेत, काय चौकशी सुरू आहे? कारण की आई वडील देखील तिचे बेपत्ता झालेले आहेत, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहतोय की वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर याचं बानेर रस्त्यावर घर आहे आणि या घरामध्ये काही वेळापूर्वी चतुर्शृंगी पोलीस जे आहेत ते गेट ओलांडून आत गेले। त्यानंतर हे गेट तोडण्यात आलं, कुलूप जे होतं आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते आता पूजा खेडकरच्या घरामध्ये आहेत। आपण पाहतोय की पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांचा तपास जे आहे तो दोन वेगवेगळ्या प्रकरणामध्ये सुरू आहे। आईचा तपास खरं तर काल जो मुंबईमध्ये एक अपघात झाला होता, त्या अपघातानंतर एका क्लीनरला अपहरण करून याच घरामध्ये आणलं होतं आणि त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी काल त्याची सुटका केली। त्यावेळेस नवी मुंबई पोलीस या ठिकाणी आले, त्यावेळेस पोलिसांना अरेरावी करणं, त्यांच्या अंगावर कुत्रं घालणं ह्या संदर्भात जी आई आहे पूजा खेडकरची मनोरमा खेडकर हिच्या विरोधात चतुर्शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि आता ते चतुर्शृंगी पोलीस जे आहेत ते पूजाच्या घरी दाखल झालेले आहेत। आतून गेट बंद होतं, त्यामुळे पोलिसांना संशय होता की आतमध्ये यांच्या घरातलं कोणी असण्याची शक्यता आहे, त्यामुळं गेट ओलांडून पोलीस आत गेले आणि आत्ता खरं तर ते पोलीस जे आहेत ते सर्व त्याचा तपास केला जातोय। या ठिकाणी घराचे कोण नौकर दिसतात त्यांच्याशी पोलीस बोलत आहेत। एकूणच ज्या क्लीनरचं अपहरण केलं जी गाडी होती तीही या ठिकाणी नाहीये। पूजा खेडकरची आई आणि वडील दोघंही या ठिकाणाहून फरार आहेत, त्यामुळे त्या संदर्भातही पुणे पोलीस या ठिकाणी तपास करतायत। आपण पाहतोय की वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरचं हे बानेर रस्त्यावरील घर आहे आणि या घरीच काल जो क्लीनर आणला होता त्या संदर्भात जो नवी मुंबई पोलीस जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्यानंतर पूजाच्या आईने अरेरावी केली होती, कुत्रा अंगावर घालण्याचा प्रकार केला होता आणि त्यानंतर या ठिकाणी एक नोटीस लावण्यात आली होती। आपण पाहतो की आणि नोटीस नंतर ही नोटीस खेडकरच्या घरामधला काही पुरावा मिळतोय का याचा तपास सध्या पुणे पोलिसांकडून सुरू आहे आणि पुणे पोलीस सध्या पूजा खेडकरच्या घरी दाखल झालेले आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ट्रक क्लीनरच्या अपहरणाचा आरोप पूजा खेडकरवर होता आणि या प्रकरणात आता चौकशी सुरू झालेली आहे। पूजा खेडकरचे वडील आई दोघं देखील बेपत्ता झालेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।